90% त्यांच्याकडे परत जावं लागतं, आमची फाईल पास करा तेवढी. अरे काय मूर्खाचा बाजार रे माय बाप. अरे मराठ्याच्या पोराचा भरपूर झाले शिक्षण, पण त्याला राहिलं नाही ना आरक्षण. अरे ज्या समाजानं संपूर्ण महाराष्ट्राचं केलं रक्षण, त्याचं करू नका भक्षण. मराठ्याला द्यावंच लागन तुम्हाला आरक्षण. ही काळाची गरज आहे माय बाप. आणि आरक्षणाचा लढा फक्त आता सामाजिक राहिला नाही. वारकरी संप्रदायात कीर्तनकाराने सुद्धा तो लढा खांद्यावर घेतला. गणेश महाराज वारकरी संप्रदायात आरक्षणाच्या नंतर बोलणारा पहिला महाराज माऊली पठाडे. ओपन डायरेक्ट क्लिप केली ती. ही जिवाळ्यावर सगळ्यात महाराज, त्याला आता 20-25 लाख व्ह्यू आहेत एका क्लिपला पहिल्यांदी. आणि मग बाकीचे सगळे महाराज लोकपेट. काळाची गरज आहे माय बाप. का बोलू नये? आम्ही भीक मागत नाही, आम्ही हक्क मागतोय. आमच्या हक्काचा आम्हाला द्या. तुमचं आम्हाला काय करायचंय? पण सध्या हक्क मागणं सुद्धा चुकीचं झालंय माय बाप. आरक्षण ही काळाची गरज आहे माय बाप, आणि दिलंच पाहिजे. आणि काय झाले, सगळीच होती का नाही सत्तेत, पण ह्यांनी म्हणायचं त्यांनी दिलं नाही, त्यांनी म्हणायचं ह्यांनी दिलं नाही. नुसतं एकमेकावर ढकलायचं, कोणालाच द्यायचं नाही. तुम्हाला फक्त लोक नादी लावायचं चाललं होतं तुमचं. तुम्ही समाजाला गरीब धरीत होते. पहिले बी ना आताची बी सगळे ह्याच्यात कुणाचाच एकाचा दोष नाही. पहिली बी सत्तेत होती ना आताची होती ना, आताची पहिली सगळी मिक्सिंगच झालंय. आता तर काय कुणाची कोणाला मिळत राहणं, कोण कोणत्या पार्टीचा आहे बुवा. का बरं तुम्हाला दया आली नाही? 1982 पासून हे प्रकरण तुम्ही चिघळत ठेवलं, पण आता जेम हुक लागलं या. असं हुक लागलंय आता, दुसरा पर्याय दिसत नाही. ती सुद्धा झोपीतून दचकून उठते. आंतरवाले आली काय रे आणि परत कणायचं. बसत नाही. मग तेव्हा हायकोर्टात कसं बसवलं होय सोपान काका? तिथं बरं जमलं ना. आताच बरं तुम्हाला तुमच्या सोयीनुसार काही करायचं जमतं, आणि हेच जमत नाही का? तुम्ही पहाटे सप्ताह घ्या, रातच्याला घ्या, दिवसा घ्या, पक्ष भोडा. तुमची निष्ठा फार मातीत घातली तुम्ही. हे आताच नाही, पहिल्यापासूनच बघतो 19 पासून. काय कोणाची येते काय आहे का मेळ? म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सगळं जमतं, आणि गरिबाने आवाज उठवला की चुकीचं आहे. आज थोडीच आहे. राजकारण्यावरचा तर पुरा विश्वास उडालाय लोकांचा माय बाप. त्याच्यामुळे एक सांगतो, मोठा माणूस सध्याच्या काळात मोठा होणार नाही. गरीबाचं लेकरू सध्या मोठं होणार आमच्या मनोज जरांगे पाटलांसारखं. लाखोनी गाड्या भेटल्या माय बाप, एकच वाघ फक्त फोटोवर जरांगे पाटील. हातन फेतन अशी आजी देव घेऊन केसन फिसन लांब सडक बोटन पिटन. काय दिसाय बिघडी लय बार काय हो. मूर्ती लहान पण कीर्ती. आज देश कामाला लावलाय का? बोलायची गोष्ट आहे का? बायको आपला आहे का नाही? सरकारला सुद्धा मान खाली घालावं लागली. ही एकीची निष्ठेची ताकद आहे. विडाल इथून पुढच्या काळात गरीबाची लेकरच क्रांती करणार. काय जरांगे पाटील म्हणजे काय माय बाप? हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं लेकरू माय बाप. आणि आजची सभा एक वाक्य सांगताय. सभेचं जर वर्णन करायचं म्हणलं तर मी कालच एका परवा कीर्तनात सांगितलं, म्हणलं गोदावरीचा नदीचा पूर बघितलाय, पण आज अख्ख्या संपूर्ण विश्वानं आमच्या गोदावरीच्या नदीला येणारा मराठ्यांचा महापूर सगळ्यांनी पाहिला. दिल्लीच्या जंतर मंतरवरची सभा बघितली, मुंबईच्या शिवाजी पार्कवरची सभा बघितली, पण आज महाराष्ट्रानं एका शेतकऱ्याच्या पोराची आमच्या रानातली सभा बघितली. निम्म्या माणसाला तर ग्राउंड मध्ये एंट्रीच भेटली नाही. ती येऊस तर म्हणले संपली. आणि एक वाक्य सांगू का? 14 तारखेच्या सभेला जर 13 तारखेलाच ग्राउंड फुल होत असेल तर बंदे में कुछ तो दम है. बंदे में कुछ तो दम है. अशी लोक कुठेही जायला मोकळे नाहीत. 9ला कीर्तन असले लोक 10ला येतात. रे का नाही? तासभर लेट, पण सभा 14ला आणि माणसं 12 पासून गावात. याला म्हणायचं मराठ्याची पावर. विठाल काय तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत आहे का?